नमस्कार, मी श्रीमती अर्चना जाधव पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर आपलं स्वागत करते. योग्य शिक्षण मिळाले, सुप्त गुणांचा विकास झाला, पण विद्यार्थ्यांमध्ये मूल्य नसतील तर त्याचा काय फायदा? शिक्षण तर जीवन जगण्याची कला शिकवते, माणसाला माणूस बनवते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस प्रगती तर करत आहे, परंतु त्याच्यामधील मानवता हळूहळू नष्ट होत आहे. स्वार्थी वृत्ती वाढत आहे. स्पर्धेच्या युगात चांगले वाईट यातील फरक न समजून घेता प्रत्येक व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा वेळी तो दुसऱ्यांना सोबत न घेता त्यांना खाली पाडून स्वतः पुढे कसे जाता येईल याचाच विचार करत आहे. आणि हे सर्व घडत आहे ते मुलांमधील मूल्य शिक्षणाच्या अभावामुळे. म्हणून मुलांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. आणि जी शाळा विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यात यशस्वी ठरते तीच शाळा आदर्श शाळा बनते. एकंदरीत विद्यार्थ्यांना भौतिक सोयीसुविधा देण्याबरोबरच योग्य शिक्षण, योग्य संस्कार, त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास करणारी शाळा आदर्श शाळा ठरते. अशीच आदर्श शाळा आहे रांजणगाव शेणपुंजी येथील जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर. सहारा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री आबासाहेब जगताप साहेब यांच्या संकल्पनेनुसार जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य करत आहे. माननीय श्री आबासाहेब जगताप साहेब म्हणतात, चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास ज्या शाळेत होतो ती आदर्श शाळा ठरते. कारण फक्त शिक्षण घ्यायचे असेल तर ते कुठेही मिळते, पण विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्ती, कला, संशोधक वृत्ती इत्यादी बऱ्याच गुणांना वाव मिळवून देण्यासाठी मंच तयार करून देणे व त्यांना योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. गंधारीबाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती मीराताई गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालीच जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर एक संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य करत आहे. श्रीमती मीराताई गलांडे मॅडम यांचे विचारसुद्धा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्या म्हणतात, शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते, तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. ज्या शाळेतील शिक्षक हे शिक्षक व पालक अशी दुहेरी भूमिका निभावतात ते शिक्षक व ती शाळा आदर्श शाळा ठरते. आदर्श शाळा ही नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असते. आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला, अनुभवी, प्रेमळ शिक्षक वर्ग. शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळासुद्धा आदर्श बनते. दिनांक 21 सप्टेंबर रोजी गंगापूर तालुक्याचे माननीय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या सौजन्याने समाज प्रबोधनकार श्री वसंत हंकारे सर यांच्या नातं आई वडील व मुलामुलींचं कौटुंबिक जिव्हाळ्याचं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जयभद्रा विद्यामंदिरमधील विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण व्हावी, एक संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी अशा विविध उपक्रमांमध्ये जयभद्रा विद्यालयाचा नेहमीच सहभाग असतो. यावेळी जयभद्रा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन गाडे सर यांच्यासह शिक्षिका श्रीमती अर्चना जाधव, शिक्षक श्री स्वप्नील जाधव, श्री रवींद्र माळी यांच्यासह विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. जिंदगी दो बार नहीं मिलती, जब तक सांस है जम के जियो, अपने लिए जियो. ये जरा सी बात कभी मेरी माँ को समझ नहीं आई. मेरे कुछ सवालों के जवाब वो कभी नहीं दे पाई. मैं पूछता रह गया, माँ मेरे बाद तूने अपने लिए भगवान से कब कुछ मांगा था? कौन से पेड़ पर मन्नत का धागा बांधा था? कौन सी दरगाह पर अपने लिए चादर चढ़ाई थी और कौन से चर्च में अपने लिए मोमबत्ती जलाई थी? कौन सी नदी में अपने नाम का सिक्का फेंका था और कौन से गुरुद्वारे में अपने लिए मत्था टेका था? तू इस दुनिया में अमर होके तो नहीं आई थी. तूने भी तो एक ही जिंदगी पाई थी. एक बार तो अपने लिए जीने का स्वाद चख लेती. सारी दुआएं मुझ पे खर्च कर दी माँ, कुछ तो अपने लिए रख लेती. आणि एखादच वर्ष ती मागणी फक्त स्वतःच्या सुखासाठी झाली. हे पोरीनो,
एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरीनं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आई पुरी. त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. च्यासाठी कितीतरी वेळा घामामध्ये भिजलेली आहे. आलं का लक्षात? आयुष्यभर आई बाप घामात भिजला म्हणून तुम्ही इथं ताठ मानाने बसलेला आहात, लक्षात घ्या. आणि म्हणून आज आपल्या बापासाठी 1 तास घामात भिजायचं आहे. एवढं मोठं व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या गालावरून हात फिरवत तुम्हास म्हटलं पाहिजे, पुरी पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे पुरी. पुढचा पाटी आणि पेन्सिल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.